नमस्कार. मी ज्योतिषशास्त्री मंगेश पाठक, गुरुदेव ॲस्ट्रॉलॉजी वास्तुशास्त्र कन्सल्टन्सीमध्ये आपले स्वागत करतो. आजचा विषय आहे ज्योतिषशास्त्रातील पंचांगातील योग. आपण ज्या योगावरती जन्मतो त्या 27 योगांपैकी काही योग हे खडतर असतात, काही योग हे शुभ असतात. तर या योगांमार्फत आपल्याला कळू शकते की आपल्या जीवनामध्ये कशा प्रकारचं जीवन आपलं जाईल आणि आपल्या जीवनामध्ये काय प्रकारची आपल्याला मेहनत करावी लागेल या गोष्टी कळतात. जसे की अतिगंड योग, या योगामध्ये मनुष्याला खूप कष्ट करावे लागतात. त्याला भरपूर खडतर परिश्रम केल्यानंतरच यश मिळते. त्याचप्रकारे व्यतिपात योग, या योगावर जन्मलेली व्यक्ती ही आज्ञाधारक असते, परंतु विचाराने थोडी लवाड असते, धोकादायक असते आणि या व्यक्तीला जीवनामध्ये लबाडी करण्यामध्ये जास्त रस असतो. तसेच शूलयोग, शूलयोगमध्ये त्या व्यक्तीला शरीरात वेदना होतात, म्हणजे शारीरिक वेदना असतील, आर्थिक वेदना, त्याचबरोबर पारिवारिक वेदना, म्हणजे सदैव प्रकारचं त्याला एक त्रास होत जातो, जीवनामध्ये दुःख येत राहते. सुकर्मायोग, सुकर्मायोग म्हणजे काय, तर या योगावर जन्मलेले जातक किंवा व्यक्ती ही सदैव शुभकर्म करण्यात जास्त क्रियाशील असते. या व्यक्तीला जीवनामध्ये शुभ कार्यामध्ये सर्वांचं चांगलं करणं, इतरांवर उपकार करणे किंवा प्रत्येकाला सहकार्य करत जीवनात पुढे जाणे, अशा गोष्टींमध्ये या व्यक्तीला रस असतो. तसेच अजून वज्रयोग, वज्रयोगामध्ये जन्मलेली व्यक्ती ही खूप खडतर आणि कष्टदायक जीवन जगते. म्हणजेच ही व्यक्ती वाईट आहे का? नाही. तर अशी व्यक्ती कष्टसाध्य कोणत्याही कार्यामध्ये खडतर परिश्रम करून एक उज्ज्वल आणि उच्च पातळीवरचं यश मिळवते. मग या प्रकारे वज्रयोगातील व्यक्तीला जीवनामध्ये उच्चपद मिळते. दुसरी गोष्ट पाहायला गेलं तर शुभयोग आहे. शुभयोगातील व्यक्तीच्या जीवनामध्ये सदैव चांगल्या प्रकारचेच योग येतात किंवा त्याला अल्प कष्टामध्ये अगदी उच्च पातळीवरचं अभ्यासातील यश असेल किंवा जीवनामध्ये स्पर्धा परीक्षेतील यश असेल, हे तात्काळ मिळतं. साध्ययोग, साध्ययोगात जन्मलेला व्यक्ती हा जीवनामध्ये जे मिळवायचं आहे ते योग तो वेगवेगळ्या प्रकारे येनकेन प्रकारे परिश्रम करून, गोड बोलून किंवा कुठले सहकार्य घेऊन मिळवणार, तो साध्ययोगावर जन्मतो. आता पाहायला गेलं तर विषकुंभ योग, विषकुंभ योगावर जन्मलेली व्यक्ती सदैव आनंदी राहते. याला सर्व जीवनातील धनधान्य, पुत्रपौत्र, सुख संपत्ती सर्व लाभते. तसेच अजून पाहायला गेले तर आपल्या 27 योगापैकी काही योग हे काही जीवनात खडतर आहेत. वैधृती योग, की ज्या योगामध्ये धृती योग, या योगावर जन्मलेली व्यक्ती ही स्वतः तरी कष्टदायक जीवन जगते, परंतु या व्यक्तींच्या सानिध्यामध्ये जर दुसरी व्यक्ती आली तर त्या व्यक्तीला सुद्धा जीवनामध्ये वेगवेगळ्या संकटांना तोंड द्यावं लागतं. आणि अतिगंड योग, अतिगंड योगातील व्यक्ती ही स्वतः अपघातात वगैरे सापडते, पण या व्यक्तीबरोबर राहणाऱ्या व्यक्तीच्या सुद्धा जीवनामध्ये काही बालंट येऊ शकतं. बालंट म्हणण्यापेक्षा एखादं काय म्हणता येईल, अपघात किंवा त्या व्यक्तीला जीवनामध्ये एखादं संकट येऊ शकतं. गंड म्हणजे संकट. तर अशा प्रकारे व्यक्तींनी, प्रत्येक जातकाने आपल्या आपल्या कुंडलीमध्ये आपले जन्मयोग पाहावे आणि ह्या जन्मयोगावरून आपल्याला कळते की आपण आपल्या जीवनामध्ये काय सुधारणा करायला पाहिजे आणि ही सुधारणा जर आपण आपल्या जीवनामध्ये केली तर आपल्याला खूप चांगल्या प्रकारे एक जीवन जगता येतं. या योगामध्ये असे काही योग आहेत की ज्या योगामध्ये व्यक्ती जीवनामध्ये शिवयोग हा असा योग आहे की या योगामधील व्यक्ती गरिबातला गरीब असो किंवा श्रीमंत असो, हा व्यक्ती सदैव आनंदी आणि सुखी राहतो. कारण याला शिवयोग म्हणजे महादेव, महादेवांसारखा हा व्यक्ती दृढनिश्चयी असतो.
त्यांनी एखादी गोष्ट ठरवली तर तो ती त्याच प्रकारे करतो. आणि मंत्रशास्त्रामध्ये या व्यक्तीला जास्त उत्साह, रस असतो. त्याप्रकारे सदैव तो सुखी आणि आनंदी विचारी जीवन जगतो. याला कुणाविषयी शत्रुत्व करणे किंवा कुणाविषयी द्वेष, मत्सर ठेवणे आवडत नाही. अशा प्रकारे आपण आपल्या जन्मकुंडलीमध्ये जे काही योग आहेत, या योगांवरून सुद्धा आपल्या जीवनामध्ये काय घडू शकतं किंवा आपलं संपूर्ण जीवन एक कशाप्रकारे जाईल, त्या जीवनात काय अडथळे येतील, आपल्याला काय प्रकारचं सुख मिळेल किंवा कोणत्या प्रकारचं त्या जीवनामध्ये यश, कीर्ती, मान-सन्मान मिळेल, हे आपल्या योगावरून आपल्याला कळतं. तर कुंडलीमध्ये योग हा सुद्धा एक आपल्या यशाला, प्रगतीला एक पूरक आहे. त्यामुळे आपल्या कुंडलीतील योग पहा आणि त्याप्रमाणे त्यात काय बदल करता येईल, याप्रमाणे बदल करून सुखी जीवन माणसाने जगावे. धन्यवाद. आजचा हा व्हिडिओ आपणास कसा आवडला, याला लाईक आणि शेअर करा आणि माझे हे ज्ञानवर्धक व्हिडिओ आपणास आवडत असतील तर त्याप्रमाणे तुम्ही भरपूर लाईक केलात तर मलाही असा उत्साह येईल की जास्तीत जास्त प्रकारे आपल्यापर्यंत हे ज्योतिषशास्त्रातील एक वैज्ञानिक दृष्टिकोनाचं ज्ञान आपल्यापर्यंत पोहोचवावं. नमस्कार.